नमस्कार मित्रांनो, आज एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला विचारू इच्छितो। तुमच्या चिमुकल्या लेकरांच्या दप्तरात मराठीपेक्षा अधिक हिंदी का यावी? हा केवळ भाषेचा नाही तर भविष्यातील ओळखीचा प्रश्न आहे। सरकार हिंदी भाषा प्राथमिक वर्गापासून शिकू पाहते, पण का? तुम्हाला काय वाटतंय? तुमची प्रतिक्रिया काय आहे? सरकार का शिकवत असेल? तर तुमची प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा। आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। सरकार म्हणते की भारतातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा म्हणजे हिंदी। स्पर्धा परीक्षा, सरकारी नोकऱ्या, केंद्र सरकारची यंत्रणा हिंदीतच चालते। NEP 2020 म्हणजेच नव शिक्षण धोरण, त्यात फ्री भाषा शिकवण्याचं धोरण। लहानपणी भाषा सहज शिकता येते, म्हणूनच लवकर शिकवा। सांगायला खरं आहे, पण इथेच प्रश्न निर्माण होतो की तुमच्या या धोरणाचं इतरांना काय परिणाम होतो? पालक, शिक्षक आणि विद्यार्थीचं म्हणणं काय आहे? मराठी राज्यात राहणारा माझा मुलगा आधी हिंदी का शिकावा? विरोधक म्हणणं काय आहे याच्यावर? ही एक देश आहे, एक भाषा जी जबरदस्ती आहे का? मराठीला दुय्यम स्थान देऊन ओळख नष्ट करायची का? हा एक खास पक्षाचा राजकीय अजेंडा तर नाही ना? असे विचार राजकीय याच्यामध्ये विरोधकांना उमजत आहेत। त्याच्यावर लोकांचं मत काय आहे? शिक्षकाचं मत काय आहे? हिंदी शिकवा, पण मराठीचं स्थान खाली करू नका। पालक विचारतात की माझा मुलगा मराठीमध्ये स्वप्न बघत आहे, त्यांच्या मनात हिंदी लादणं योग्य आहे का? विद्यार्थी काय म्हणतात की आम्हाला संधी हवे, पण आमची भाषा सुद्धा हवी, जेणेकरून आमची मातृभाषा आम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये ती आम्हाला शिकता आली पाहिजे। आणि आमच्या मातृभाषेवर आमचं प्रेम आहे आणि आम्हाला आमची मातृभाषाच पाहिजे, असं विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे। सरकारचं उद्दिष्ट चांगलं असू शकतं, पण एक संध भारत, पण मार्ग जर भाषेचं वर्चस्व असेल तर लोकशाही मार्ग नाही। भाषा शिकवावी जरूर, पण लादू नये। लोकशाहीत प्रत्येक भाषेला समान मान आहे, मग मराठीला का कमी लेखलं जातंय? मित्रांनो, हे फक्त हिंदी विरोधात नाही तर मराठीच्या अस्मितेची लढाई आहे। कमेंट मध्ये लिहा, आपल्याला आपल्या मातृभाषेचा अभिमान आहे का? सरकारने सर्व भाषांना समान मान द्यावा असं तुम्हाला वाटतंय का? हा व्हिडिओ शेअर करा, आपल्या मराठी मनाला जागवा। धन्यवाद। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा। तर मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या अपडेटमध्ये भेटूया। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।